प्रकुलगुरू डॉक्टर कावळे सर, माझे सहकारी अजय दाभाडे मुख्य अभियंता गोसीखुर्द, RG पाटील अधीक्षक अभियंता, त्यानंतर काटेपूर्णा प्रकल्पस्तरीय संस्थेचे अध्यक्ष मनोज भाऊ तायडे, डॉक्टर पुराणिक वाल्मीचे आमचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि आज आता ते नागपूरमध्ये स्थायिक आहेत, त्यांचा नक्कीच यासाठी उपयोग करून घेत आहे. त्यानंतर कुर्तीचे जामदार सर आणि आपले डॉक्टर अनंता गावंडे सर आणि व्यासपीठासमोर उपस्थित आपल्या पेंटा घेऊन आलेले आमचे प्रथम राष्ट्रीय पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष धडाडीचे, त्यांना आपण ऐकणार आहे. ते ऐकल्यानंतर नक्कीच तुमच्यामध्ये एक उत्साह संचारेल. त्यानंतर अनेक वर्षापासून काम करत सर्वांना मोटिवेट करणारे राजेंद्रजी कासार, विश्राम ज्या इतिहास व पाणी वापर संस्थाच्या आहेत, त्यांचे अत्यंत चांगलं काम आहे. आमचे पहिलपडाचे देशमुख आहेत, आमचे अधिकारी कार्यकारी अभियंता, त्यानंतर शाखा अभियंता, उपअभियंता आणि गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शेतकरी सर्वांचे या ठिकाणी या कार्यासाठी आपण आणि या कार्यासाठी माझ्याशी सातत्याने मिलिंदजी जोशी, जे नेहमी ह्याच्यामध्ये ज्या बैठका आम्ही मध्ये एक 6 महिन्यानंतर माझी म्हणजे बैठक होते, त्या बैठकीमध्ये या विषयावर नेहमी गोसीखुर्दची प्रगती किती आहे, काय आहे, या दृष्टीने आमची चर्चा होते. तर आज त्यांच्या आग्रह होता की कार्यशाळा आहे आणि मला मनोज भाऊ तायडे ज्यांचे पुस्तक अनेक दिवसापासून प्रकाशनासाठी त्यांचं आणि ते तुमच्या हातूनच ते प्रकाशन व्हायचं आहे आणि मग आज योग आला आणि सर्व जे काम करणारे आहेत पाणी वापर संस्थांचे ज्यांचे आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे असे सर्व आज या ठिकाणी आहे. आजचा दिवस पण खूप चांगला आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज राज्याभिषेकचा दिवस आहे आणि निश्चितच आपण पाणी वापर संस्थांच्या बाबतीमध्ये एक टप्पा आपण या ठिकाणी गाठलेला आहे. गोसीखुर्द प्रकल्प जो राष्ट्रीय प्रकल्प आहे, 2,59,000 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर आपण सिंचन निर्मिती करतो आहे आणि ज्यामध्ये 447 पाणी वापर संस्था आज आपण त्या ठिकाणी स्थापन करणार आहे. त्यातले 401 आपण स्थापन झालेले आहेत आणि गोंडवाना विद्यापीठाने त्याची प्रगती दिलेली आहे, सारांश दिलेला आहे की याच्यामध्ये कुठलं काम झालेलं आहे. निश्चित आपण एक टप्पा गाठलेला आहे की ज्याच्यामध्ये पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या आहेत. त्यामध्ये जर पुन्हा एक पाहिलं तर याच्यामध्ये पाणी वापर संस्थांचे बँक खाते जवळ 377चे हे झालेले आहे. नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या ज्या संस्था ते 94 आहे आणि परतावा प्राप्त होणाऱ्या 71 आहे. नियमित देखभाल दुरुस्ती करणाऱ्या WH 34 आहे. लेखापरीक्षण पूर्ण केलेलं 79. म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला खूप काम करायची आवश्यकता आहे की याच्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ एक आपल्याला सहाय्यभूत जे काम करण्यासाठी तुम्हाला दैनंदिन कामामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत, त्या अडचणी कशा सोडवता येईल, त्याचप्रमाणे कुठले काम करायचे, आपले कार्य काय, सचिवांचं कार्य काय, पदाधिकाऱ्यांचं कार्य काय, या पाण्याचा चांगला उपयोग कसा करता येईल, जे भात शेतीच्या ऐवजी पीक पद्धतीमध्ये बदल करून आपण आपल्या उत्पन्नामध्ये कशी वाढ करता येईल. कारण शेतीमध्ये अनेक चॅलेंजेस आहे आणि ते चॅलेंजेस म्हणजे अनेक आव्हाने आहेत की जे आपल्याला शेतकऱ्यांना पाणी वापर संस्थांना आपल्याला झेलावं लागतं आणि मग ते आव्हाने पेलायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने आपण इथून मार्ग काढता येईल. कारण एकटा शेतकरी आणि सांघिकरित्या जर आपण ते काम करू शकलो तर एकत्रितपणे या आव्हानाला तोंड देणे शक्य आहे.
आणि त्यात क्लायमेट चेंज, आपण आता अनेक अल्निनो वगैरे सर्व ज्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी जिथे पाणी आहे त्या पाण्यामधून आपल्याला निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करणे आणि जेव्हा जे ताण पडतो त्यावेळेस पाण्याच्या माध्यमातून आपण त्या पिकाची वाढ आणि जिथून म्हणजे उत्पन्नामध्ये त्याच्या प्रोडक्टिव्हमध्ये वाढ करणे शक्य. तर या सर्व दृष्टीने जेव्हा हा प्रकल्प केला आहे आपण, याच्यामध्ये अनेक लोकांच्या त्यामध्ये शेती गेलेल्या आहेत आणि याचा लाभ जो आहे हा शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मिळण्यासाठी जलसंपदा विभाग कटिबद्ध आहे. पण त्यातल्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी कशा दूर करता येईल. अनेक वेळा टेलपर्यंत पाणी जात नाही, काही ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असते. मी मागच्या एक वर्षापूर्वी कमांडमध्ये पण आपण काही ठिकाणी भेट दिली होती. आपल्या ठिकाणी बैठका पण घेतल्या होत्या की ज्या काही ठिकाणी लोकांच्या अडचणी होत्या, पाणी जात नाही, मग त्यात काय करता येईल, काय तिथं काही ठिकाणी आपल्याला कामं अपूर्ण आहेत, त्यामुळे टेलपर्यंत पाणी काही यावर्षी देऊ शकलो नाही. तर अशा सर्व याच्यातून मार्ग काढत आपण आता अशा स्टेजला आलेलो आहे की यावर्षी आपण टेलपर्यंत पाणी देणे शक्य आहे. आणि ज्या पाणी वापर संस्था, मग ते ग्रॅव्हिटीवर असेल, उपसा सिंचनावर असेल, या ठिकाणी आपल्याला या प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ घेऊन आपली पाणी वापर संस्था, माझी पाणी वापर संस्था कशी सक्षम होईल, माझ्या सर्व सदस्यांना कसं पाणी मिळू शकेल, हे आपल्याला सांघिकरित्या काम करायचं आहे. त्याच्यामध्ये जलसंपदा विभाग आणि पाणी वापर संस्था यांच्यामध्ये सुसंवाद साधण्याचं काम हे गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून होत आहे. एक आपल्याकडे विद्यापीठ आहे, मग त्या ठिकाणी त्यांचे जे काय प्राध्यापक, त्यांची टीम आहे, या सर्व याच्यातून एक चांगलं काम, एक प्रयोग आपण करतो आहे. पण या ठिकाणी जे काय मी मागे आढावा घेतला होता किंवा आता जी प्रगती पाहिली, आपल्याला खूप काम करायची आवश्यकता आहे. आणि ते काम करण्यासाठी आपण आता यावर्षीच्या सीझनमध्ये यांनी आता नियोजन दिलं आहे की यावर्षी काय काम करणार आहे, कशा पद्धतीने आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचणार आहे. तर त्यासाठी जे काम आपण करता आहे त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय हे करता येईल. मासिक बैठका असेल तुमच्या, किंवा फील्डच्या भेटी असतील. मग आता तुम्ही वेगळे तांत्रिक जर तुमच्या याच्यामध्ये दिसलं की डिजिटलची पण आपण वापर करतो, तो हा कसा करून लोकांपर्यंत अधिक लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू शकतो. त्यानंतर मग पीक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही काय डेमॉन्स्ट्रेशन करत असाल, त्या ठिकाणी काही कृषी विभागाच्या माध्यमातून काय आपल्याला तिथे लोकांना वेळेस त्यांना काही उपलब्ध करून देता येईल का, किंवा आता पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून एकत्रित तुम्ही काय जर खरेदी केली किंवा एकत्रित जर तुम्ही नियोजन केलं तर त्याचा उपयोग होऊ शकेल. आता प्रोड्युसर कंपनी पण काही ठिकाणी तुम्ही स्थापन केलेल्या आहेत. प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून अजून आपल्याला या संस्था किंवा त्या संस्थेचे मेंबर्स कसे सक्षम होईल. कारण की आपल्याला हे जे काही सर्व योजना आहेत, माध्यम आहे, पाणी आलेलं आहे, गंगा आपल्या दारी आलेली आहे, तर आपल्याला याचा उपयोग करण्यासाठी जे जे काही करायची आवश्यकता आहे ते आपण करायचं आहे. त्यामध्ये पाणी वापर संस्था म्हणून आपण त्यामध्ये तुमचा पुढाकार असू द्या, आणि विभाग म्हणून आमची बांधिलकी आहे की या ठिकाणी आपल्याला त्या सिंचनाचा लाभ होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील, मग त्या ठिकाणी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्या अशा स्टेजला आपण आलेलो आहे की आपण 2 लाख हेक्टर क्षेत्राला आपण पाणी देऊ शकतो. तर 2 लाख हेक्टर जे आहे तर ते कसं आपण पाण्याच्या माध्यमातून आपण पीक पद्धती बदल, आर्थिक उत्पन्नात बदल, या दृष्टीने हे सांघिक प्रयत्न पाणी वापर संस्था, जलसंपदा विभाग आणि गोंडवाना विद्यापीठ असं आपल्याला करायचं आहे. आणि याच्यामध्ये जे काही सहभाग आहे, याच्यामध्ये आज महिलांचा सहभाग, म्हणजे महिला संख्या कमी आहे, पण शेतावर काम करणाऱ्या ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांचा पण सहभाग याच्यामध्ये कसा वाढेल. तेव्हा महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी एक विशेष तुमच्या माध्यमातून काम करण्याची आवश्यकता आहे. आणि गोसीखुर्द हा प्रकल्प जर आपण या 2.5 लाख हेक्टरवर जर आपण एक मोठा बदल करू शकलो तर पूर्व विदर्भामध्ये एक कायापालट होऊ शकतो. त्या दृष्टीने इथले लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणचे जे पाणी वापर संस्थाचे विविध स्तरावरचे पदाधिकारी आहेत,
आपण आता लघुस्तरीय पाणी वापर संस्था स्थापन केलेल्या आहेत. पहिले लघुस्तरीय पाणी वापर संस्था आपण सक्षम कराव्यात. आपले जो काय उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ, त्याचा अकाउंट ठेवणे, पाण्याचा हिशोब ठेवणे, लेखा परीक्षण करणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे, अशा बरेच गोष्टी करायच्या आहेत. आपण जे असेल आता तुमच्याकडे ETRDOचे जे मेश्राम आहेत त्यांनी अत्यंत त्यांच्याकडे चांगलं, ते आज तुमच्याशी बोलणार आहे, किंवा आमचे पेंटागरचे अध्यक्ष आपल्याशी बोलणार आहे, कासार साहेब बोलणार, ते आणखी आपल्याला सांगतील की याच्यामध्ये आपण जे काम करायचं. मध्ये मला आठवते तुम्ही काही ठिकाणी नाशिक, जळगाव, नंतर सांगली या ठिकाणी पण आपण एक अभ्यास दौरा केला होता. तर जे काय आपण पाहून आलेलं आहे ते आपल्या भागात करायचं आहे आणि याला आमची साथ असणार आहे. मी म्हणजे आपल्याला या सर्व कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपण हे काम तेवढ्याच यांनी करू. विभागाच्या वतीने आमचे अधिकारी तेवढ्याच यांनी साथ देतील आपल्याला आणि आपण गोंडवाना विद्यापीठ आणि पाणी वापर संस्था हे काम करूया. आपल्या सर्वांना मी एकदा शुभेच्छा देतो आणि जे आता नंतर आपल्याला मार्गदर्शन होणार आहे, जे वक्ते मनोज भाऊ पण नंतर बोलतील, यांचं एक त्यांनी आपलं आयुष्य याच्यासाठी वेचलेलं आहे. तर ते मला असं वाटतं की अनुभवातून निश्चितच आपण पुढे जाऊ शकू. मला आज या ठिकाणी आपण बोलावलं आणि आपल्याशी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा थांबतो. धन्यवाद.